झेडपी निवडणुकीआधी मावळमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसलाय। प्रशांत आणि मेघा भागवत यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। इंदोरी वराळे गटात राजकीय भूकंप झालेला आहे। आयात उमेदवाराला संधी दिल्यानं भागवत हे नाराज झालेले होते। मुरलीधर मोहोळ आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। झेडपी निवडणुकीआधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसलेला आहे। जिल्हा परिषद इंदोरी वराळे गटातील उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी उफाळून आलेली आहे। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचा प्रभाव असलेल्या मावळमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्या मेघा भागवत यांना डावलून आयात उमेदवाराला संधी दिल्याचा आरोप होतोय। या निर्णयाविरोधात तालुका उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांनी राजीनामा दिलाय आणि यानंतर प्रशांत भागवत आणि मेघा भागवत यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। या घडामोडींमुळे मावळ राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलेलं असून निष्ठावंत विरुद्ध आयात उमेदवार असा संघर्ष चव्हाट्यावर आला आहे। माझ्याकडे काय कुठला राजीनामा वगैरे आलेला नाहीये। जर आला असेल तुमच्याकडे तर तो मला काय पोहोचलेला नाही। प्रशांत भागवत काल या आमच्याबरोबर होता, आजही दुपारपर्यंत माझ्याबरोबर होता। संध्याकाळी सांगितलं होतं की आज आपल्याला काही निर्णय घ्यायचा आहे, परंतु त्याचा ब्राह्मणवाडीला त्यांनी काहीतरी घर बांधलं म्हणून तिथं हळदी कुंकवाचा काहीतरी कार्यक्रम होता। मला मी तिकडे जाऊन येतो, पण तो अजून काय आलेला नाही। आम्हाला त्यातली बाकीची काही माहिती नाही। म्हणजे एक पत्र व्हायरल झालंय आता सोशल मीडियावर, त्यांनी अध्यक्षांना पाठवलेलं पत्र, त्यामध्ये लिहिलेलं आहे की माझ्या पत्नीसाठी मी उमेदवारी मागितली होती, मात्र मग त्याची उमेदवारी कोणी कट केली? नाही, त्यांची आयात उमेदवार दिली जाते। हे बघा, त्याची उमेदवारी दिली का कट केली का कुणाला आयाताला दिली का निर्याताला दिली अजून आम्ही जाहीर केली का? अजून आमचा निर्णय आम्ही सांगितला का? ज्या वेळेला निर्णय होईल त्यावेळेला स्पष्ट होईल ना कुणाला दिली की नाही दिली।